रोहित शर्माबद्दल आणि त्याच्या नव्या केशरी रंगाच्या लॅम्बोर्गिनी उरुसबद्दल. हो, ती गाडी सध्या खूप चर्चेत आहे. काय भारी दिसते. अगदी. किंमत पण तशीच आहे, जवळपास 4.5 कोटी रुपये. पण गाडीपेक्षाही जास्त लक्ष वेधून घेतलंय ते तिच्या नंबर प्लेटने. बरोबर, 3015 हा नंबर साधा वाटतो, पण रोहित शर्माच्या बाबतीत आकडे नेहमीच काहीतरी सांगतात, नाही का? हो ना, म्हणूनच आज आपण जरा याच नंबर मागे काय दडलंय हे आपल्या स्रोतांच्या आधारे समजून घेऊया. नक्कीच, कारण हा फक्त एका नंबरचा विषय नाहीये. म्हणजे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आयुष्यात असे आकडे कसे महत्वाचे ठरतात हे बघण्यासारखं आहे. बरोबर. सुरुवात त्याच्या आधीच्या गाडीपासून करूया का? ती निळी लॅम्बोर्गिनी होती त्याच्याकडे. हो, आठवतंय. तिचा नंबर पण खास होता, 0264. एक्झॅक्टली. तो नंबर थेट जोडलेला होता त्याच्या त्या 264 धावांच्या विक्रमी खेळीशी, श्रीलंकेविरुद्ध. हो, ती अविश्वसनीय खेळी. वन डे मधला वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो अजून. म्हणजे त्या खेळीचं प्रतीक म्हणून तो नंबर होता. पण मग ऐकण्यात आलं की ती गाडी त्याने एका फॅन्टसी ॲपच्या विनरला गिफ्ट केली. हो, बरोबर. ती गाडी भेट दिली गेली. त्यामुळे मग नव्या गाडीसाठी साहजिकच नवा नंबर निवडणं गरजेचं होतं. आणि मग आला हा नंबर 3015. आता इथे खरी गंमत आहे. हा नंबर का निवडला असेल? म्हणजे आधी तर विक्रम होता. इथे तो वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ जिस आहे. तो आकडा आहे रोहितची मुलगी समायरा, तिच्या जन्मतारखेचा 30 डिसेंबर 2018. अच्छा, ओके. म्हणजे फॅमिली कनेक्शन आहे. मग 15चं काय? तो आकडा असं म्हणतात की त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मतारखेशी संबंधित आहे, 15 नोव्हेंबर 2024. अरे वा, म्हणजे 30 आणि 15 दोन्ही मुलांच्या जन्मतारखा. हो, किती विचारपूर्वक निवडलेला नंबर वाटतोय, नाही का? म्हणजे आधी व्यावसायिक विक्रम आणि आता थेट कौटुंबिक जिव्हाळा. कमाल आहे. पण एक मिनिट, इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी माझ्या वाचनात आली. काय? 30 आणि 15 यांची बेरीज किती होते? 45. आणि 45 हा रोहित शर्माचा जर्सी नंबर आहे. अरे वा, हे खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हा निव्वळ योगायोग म्हणायचा की आताही काही विचार आहे? तेच तर सांगणं कठीण आहे, पण लक्षवेधी नक्कीच आहे. अगदी, कारण जर्सी नंबर हा खेळाडूसाठी खूप महत्वाचा असतो, त्यांच्या ओळखीचा भाग असतो. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखांची बेरीज नेमकी जर्सी नंबर इतकी येणं, हे म्हणजे काय म्हणतात त्याला, या निवडीला अजून एक खास टच देतं. बरोबर. हे दाखवतं की कशा प्रकारे सार्वजनिक आयुष्यात वावरणाऱ्या व्यक्ती त्यांच्या खासगी आयुष्यातले महत्वाचे क्षण आणि व्यावसायिक ओळख एकत्र गुंफू शकतात. म्हणजे हे आकडे फक्त रजिस्ट्रेशन नंबर नाहीत, तर ते एक प्रकारे रोहितच्या प्रवासाचं, त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यांचं प्रतीक बनले आहेत. हो, आधीच्या गाडीचा नंबर त्याच्या क्रिकेटमधल्या एका मोठ्या यशाचं प्रतीक होतं. आणि आता नव्या गाडीचा नंबर त्याच्या कुटुंबाचा आणि अप्रत्यक्षपणे त्याच्या जर्सी नंबरचा, म्हणजे एकूण कारकिर्दीचा संदर्भ देतोय. अगदी बरोबर. आणि हे फक्त रोहित शर्माच्या बाबतीतच नाही, अनेक प्रसिद्ध व्यक्ती असं करताना दिसतात. त्यांच्या गाड्या, कपडे किंवा इतर वस्तूंवर अशा वैयक्तिक खुणा ठेवतात. हां, एक प्रकारे स्वतःच्या आठवणी किंवा मूल्य जगासमोर ठेवण्याचा एक वेगळा मार्ग आहे हा. हो, त्यातून त्यांची प्रतिमा अधिक खरी आणि आपल्यासारखी वाटते. लोकांना त्यांच्याशी जोडले गेल्यासारखे वाटते. तर थोडक्यात सांगायचं झाल्यास, रोहित शर्माची नवी लॅम्बोर्गिनी आणि तिचा 315 नंबर हा फक्त एक आकडा नाहीये. नाही, तो त्याच्या मुलांच्या जन्मतारखांचा 30 डिसेंबर आणि 15 नोव्हेंबर संदर्भ देतो. आणि गंमत म्हणजे त्यांची बेरीज 45 ही त्याच्या जर्सी नंबरशी जुळते. बरोबर. आणि हे त्याच्या आधीच्या गाडीच्या 0264 नंबरच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर आकड्यांमधून काहीतरी सांगायची त्याची एक पद्धत दिसतीये. अगदी. आणि या सगळ्यामुळे एक मोठा प्रश्न मनात येतो, नाही का, की आपल्या आजूबाजूला दिसणारे हे जे आकडे असतात, घराचे नंबर, फोन नंबर, गाडीचे नंबर, ते खरं तर एखाद्या व्यक्तीसाठी किती खोल वैयक्तिक अर्थ आणि आठवणी जपून ठेवू शकत असतील. खरंय. कदाचित आपण सगळेच नकळतपणे आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी, आठवणी अशा कुठल्या तरी आकड्यांशी किंवा निवडींशी जोडत असतो. फक्त सेलिब्रिटींच्या बाबतीत ते जरा जास्त लोकांसमोर येतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच.